मला माझी खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास मला वाटतं 6 जागांची निवडणूक आहे विधान परिषदेची। 6च्या 6 जागा ह्या भाजप भारतीय जनता पक्ष हा जिंकणार। त्याचं मूळ कारण म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बाकी सगळे जे लोक आहेत, सगळे पक्ष आहेत, ही पहिले कधी एकत्र नव्हते। केवळ सत्ता हस्तगत करण्याकरता ती एकत्र आली। म्हणजे थोडक्यात तो त्यांचा स्वार्थ होता। विचार सगळ्यांचे वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या तरी आमिष किंवा कुठल्या तरी ताकदीचा वापर करावा लागतं आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहत नाही। त्याचं कारण की त्यांचं इप्सित किंवा त्यांचा स्वार्थ किंवा त्यांचं जे विचार असतो तो साध्य झाला की आपापल्या मार्गाने ते निघून जातात। या उलट भारतीय जनता पक्ष हा विचारांनी एकत्र आहे आणि जे लोक विचारांनी एकत्र असतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीचा वापर करावा लागत नाही। त्यांचं ध्येय, त्यांचं उद्दिष्ट हे निश्चित असतं आणि ते एकत्र कायमस्वरूपी राहतात। आत्तासुद्धा जिथं ज्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात जिथं मी गेलो तिथं चर्चा हीच होती की आपण ह्यांना मदत करायची का। काही ही जरी 6 मतदारसंघात विधान परिषदेच्या 6 मतदारसंघाची जरी निवडणूक जरी असली तर प्रत्येकाला भीती आहे। कारण की आता हे थोड्या कालावधीत आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर म्हणजे लागतील। तुमची नगरपालिका घ्या, महापालिका घ्या, तुमचं ZP, पंचायत समिती आणि यांच्यापैकी सगळे जे लोक आहेत, सगळ्यात मेन म्हणजे हे आमदारकीला एकामेकाच्या विरोधात उभे राहणार आहेत आणि कोणालाही वाटत नाही की ह्याला मदत करावी आणि त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे। कारण की त्याचा परिणाम त्यांच्या आमदारकीच्या वेळेस होणार आहे आणि त्यामुळं त्याच्यात एकमत नाही आहे। दाखवताना बोलणं सोपं असतं, पण जे ग्राउंड लेवलचं आपण विचार केला, जे ग्रासरूट लेवल जे कार्यकर्ते म्हणा, जे काय काम करतात त्यांना कोणालाही मान्य नाही आणि त्यामुळं हे वन साइडेड होणार। त्यांनी कोणी कशाचाही जरी वापर केला पण लोक त्या आमिषांना किंवा दबावाला भीक घालणार नाही। कारण की प्रत्येकाला त्यांच्या त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, पंचायत समितीचा अस्तित्वाचा प्रश्न असतो, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका आणि त्यामुळे निश्चित आहे। म्हणजे साधारण मला विचारण्यापेक्षा तुम्ही कोणाला जरी विचारलं, एक साध्या माणसाला जरी विचारलं जो राजकारणात त्याचं काय फारशी माहिती नाही तो सुद्धा असं त्याचं सुद्धा हे मत आहे की वाटेल त्या परिस्थितीत ह्या सगळ्या ठिकाणी भाजप येणार आणि भविष्य काळात मगाशी सांगितल्याप्रमाणे विस्कळीतपणा एवढा आला आहे तर ठिकठिकाणी सांगतात की आम्ही एक वर्षाची आम्ही हे केलं, काय केलं तर मला तर काय दिसत नाही। म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे उगीच आपली टीका करत नाही, किंबहुना त्यांनी ह्या सर्वांनी एकाच व्यासपीठावरती यावं आणि ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे मीडिया जो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तुम्ही सगळ्यांना आग्रह केला पाहिजे। शेवटी कसं आहे, आपण सगळे मतदार आहोत, बरोबर। आपण ज्या लोकांना केलं आहे त्यांच्याकडनं अपेक्षा असतात की आपले कामं झाले पाहिजे, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं झाली पाहिजे आणि जर होत नसतील तर तो मतदारांचं दिशाभूल केल्यासारखं नेमकं काय केलं हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे। आणि मी मस्त तुम्हाला काही पण भूलथापा मारू शकतो, पण मला माहिती आहे ना मी स्वतःशी खोटं बोलू शकत नाही। तीच अवस्था यांची फार काळ टिकणार नाही।
एवढंच मी सांगेन. आणि लवकरच भाजप सत्तेत येणार. कोण म्हणणार कसं येणार काय येणार कसं काय, कारण की एक वाच्यता नसल्यामुळे हे ना किती दिवस टिकणार असं आहे. धन्यवाद. महाराज साहेब लक्षात यावेळी घ्या. EVM मशीन नाही एक लक्षात निवडणूक कशाची आता EVMच्या बाबतीत सगळे कोर्टात गेले होते. हेच लोक कोर्टात गेले होते ना, गेले होते का? कोर्टाने जे निकाल दिला तो त्यांनी सगळ्यांनी मान्य केला. तर तो प्रश्न आता पुन्हा मला कशाला विचारायचं काय कारणच नाही ना. नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी महाराज साहेब